श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर शुभांगी दातार यांचा ललितबंध. विषय आहे शिकवणी. लहानपणी आपला एक ठाम समज असतो की आपल्याला शिकवणी लावावी लागणार म्हणजे आपण तितकेसे हुशार नाही. ठाम समज या 2 शब्दातून माझा हा समज मनावर किती गडद रंगात उमटला असेल याची तुम्हाला कल्पना आलीच असेल. आपल्याला काहीही वाटत असलं तरी परीक्षेतले मार्क नको इतके बोलके असतात याचा अनुभव आपण कधी ना कधी घेतलेलाच असतो. तसाच मीही तो इयत्ता 7वीतच घेतला. विषय ओळखणं कठीण नाहीच, अगदी बरोबर ओळखलं. एका चाचणी परीक्षेत मी गणितात काठावर पास झाले. अजून आठवतंय की मार्क कमी मिळाले हे घरी सांगायचं या भीतीपेक्षा आता क्लास लावावा लागणार ही भीती अधिक मोठी होती. पण होणारं काही चुकत नाही म्हणतात ना, तशी मी आमच्या सोसायटीतल्या एका बाईंकडे शिकवणी लावली. तेव्हा कमी मार्क मिळाले की अ तुकडीतून ब तुकडीत जावं लागायचं. निदान आमच्या शाळेत तरी तशीच पद्धत होती. त्यामुळे तुकडी बदलली तर मैत्रिणी बदलतील ही भीती जास्त असल्यामुळे कसं बसं शिकवणीला जायचं ठरवलं. मनाची खूप तयारी करावी लागली आणि शिकवणीचा पहिला दिवस उजाडला. बाईंनी येताना पाटी पेन्सिल घेऊन यायला सांगितलं होतं. 7वीत पाटी पेन्सिल असा प्रश्न पडला तरी पर्याय नव्हता. गणितात शतमान म्हणजे टक्केवारी, पर्सेंटेज हे प्रकरण शिकायचं होतं. उंच सावळ्या, सुंदर बांधा आणि गोड आवाज अशा बाईंना पाहून एकदम आपलं कोणीतरी जवळच आहे असं वाटलं. बाईंची आधीची बॅच सुटली होती म्हणून त्या दारातच उभ्या होत्या. आधीच्या बॅचला निरोप देऊन त्या आत हॉलमध्ये एका सतरंजीच्या घडीवर बसल्या आणि समोर आम्ही. बाईंजवळ त्यांची पाटी होती. काही संकल्पना तोंडी समजावून त्यांनी पाटीवर एक त्रैराशिक मांडलं, त्यांच्या मोत्यासारख्या अक्षरात. मी पाहतच राहिले. समजावून सांगण्याची, कळलं नसेल तर आम्हाला समजून घेण्याची त्यांची ती शैली मला आजही आठवते. एखाद्याला धीर देणं, आश्वस्त करणं काय असतं हे मला त्या दिवशी खोलवर जाणवलं. रुजलं ते अगदी आजतागायत. त्यानंतरचा प्रत्येक दिवस, शिकवणीचा प्रत्येक तास हवाहवासा वाटणारा होता. माझा ढळलेला आत्मविश्वास परत मिळवून देणारा होता. त्यावेळी माझ्यासाठी ते इतकं महत्वाचं होतं. त्यांच्या त्या मंद हसण्यात डोंट वरी असा भाव मला दिसायचा. कठीण गणित सोडवताना पण त्या नुसतं पाहत राहायच्या. आमच्या धडपडीला वाव द्यायच्या. अगदीच नाही जमलं तर न रागावता सांगायच्या. माझी भीती पार पळून गेली. 2 वर्ष मी जात होते त्यांच्याकडे, पण त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासाने मी खूप बदलले. माझ्यातली भीती आणि न्यूनगंड कमालीचा कमी झाला. नवीन काही करून बघायचं धाडस आलं. असं काय वेगळं असतं नाही अशा काही व्यक्तींमध्ये. त्यानंतर जेव्हा जेव्हा मी काही साध्य केलं त्या प्रत्येक वेळी मला त्यांचा चेहरा आठवला. सगळी कृतज्ञता मनोमन त्यांच्याप्रती व्यक्त करताना त्यांचा हात पाठीवर असल्याचा मला भास होतो. शक्य झालं की त्यांना भेटून येते. शेवटी भेटलो त्यालाही आता खूप दिवस झालेत. अशी आपल्याला घडवणारी माणसं आपल्यात इतकी सामावलेली असतात की भौतिक अंतर हे अंतर वाटतच नाही. ती सतत आपल्या आजूबाजूला आहेत असंच वाटतं. अजूनही त्यांच्या भेटीचा तो पहिला दिवस आठवला की मनाला धीर येतो. आपण काहीही निभावून नेऊ शकू असं वाटतं. जसे सगळ्यांच्याच आयुष्यात कठीण प्रसंग येतात तसे ते माझ्याही आयुष्यात येतात. पण त्यांचा तो शांत ज्योतीसारखा तेवणारा हसरा चेहरा आठवून मी पुढे जात राहते. मग सारं काही आलबेल होऊन जातं. बाई, परत एकदा तुम्हाला मनापासून वंदन करते. शिकवणी. डॉक्टर शुभांगी दातार यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.